विठोबा म्हणजेच बुद्ध एक सांस्कृतिक शोध. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कायदेतज्ञ, समाज सुधारक नव्हते, तर ते एक इतिहास तज्ञ, पुरातत्व अभ्यासक आणि बौद्ध विचारवंतही होते. त्यांनी आपल्या अभ्यासात असे नमूद केले होते की पंढरपूरचा विठोबा म्हणजेच बुद्ध असून नंतरच्या काळात त्याचे ब्राह्मणीकरण करण्यात आले. ही एक क्रांतिकारी मांडणी होती, जी हिंदू देवतांच्या उत्पत्तीविषयी आणि भारतातील धर्मांतर, देवमूर्ती आणि लोकसंस्कृती यांच्यातील संबंध स्पष्ट करते. पंढरपूर आणि विठोबा. पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र. विठोबा, विठ्ठल हा एक वैष्णव देव मानला जातो, परंतु तो पारंपरिक विष्णू मूर्तींपेक्षा वेगळा आहे. तो उभा आहे, हात कमरेवर, कटिमुद्रा. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर शांतता आणि ध्यानधारणा दिसते. चेहऱ्यावर डोळे अत्यंत शांत, प्रसन्न आणि समाधीस्थ वाटतात. हे सारे बुद्ध मूर्तींचे विशेष लक्षण आहे. बाबासाहेबांचं विधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955 साली आपल्या भाषणात सांगितलं होतं, पंढरपूरचा विठोबा हा कोणताही विष्णू नाही, तो मूळता बुद्ध आहे. मूळ मूर्ती बौद्ध विहारातली आहे, जिचं ब्राह्मणीकरण झालं. त्यांच्या मते पंढरपूर हे पूर्वी बौद्धांचे प्रमुख केंद्र होते. बुद्धाच्या अनेक मूर्तीचे पुनरुपयोग हिंदू देव म्हणून करण्यात आले. या प्रक्रियेला ब्राह्मणीकरण किंवा सांस्कृतिक अपहरण असेही संबोधले जाते. पुरावे आणि सांस्कृतिक संदर्भ. मूर्ती विश्लेषण. विठोबाची उभी मुद्रा, कटिमुद्रा बौद्ध मूर्तीची खास चिन्ह. ध्यानमग्न चेहरा, लांब कान, बुद्ध प्रतिमेसारखे. चपलेवर उभा असलेला देव. पारंपरिक हिंदू देवांना अशा पद्धतीने दाखवले जात नाही. ऐतिहासिक पार्श्वभूमी. सातवाहन, वाकाटक आणि चालुक्य राजवटीत बौद्ध धम्म बहरात होता. पंढरपूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद ही ठिकाणं बौद्ध सांस्कृतिक केंद्र होती. लोकसंस्कृतीत बौद्ध विचार रुजले होते, परंतु कालांतराने बौद्ध धम्म कमी झाला आणि त्या जागी ब्राह्मणी संस्कृतीने प्रवेश केला. नामदेव, तुकाराम यांचे उल्लेख. संत नामदेव, संत सुखामेळा, संत एकनाथ हे सर्व विठोबा भक्त होते, परंतु त्यांच्या अभंगामध्ये विठोबा म्हणजे बुद्ध असे थेट उल्लेख नाहीत, पण त्यांच्या निर्गुण स्वरूपाच्या वर्तनात बौद्ध विचारसरणी दिसते. उदाहरणार्थ, पंढरीचा राया निर्धार देखावा. विठोबा म्हणजे कोणतीही मूर्त संकल्पना नव्हे, तर अंतर्मनातील शांती. बाबासाहेब यांचा उद्देश असा नव्हता की कोणी देवतांचा अपमान करावा, तर सत्य इतिहास मांडणे. दलित बहुजन समाजाला हे सांगणे की त्यांच्या पूर्वजांचा धर्म, देव आणि ज्ञान परंपरा ही वैदिक नव्हती, तर बौद्ध होती. त्यामुळे त्यांनी मी बुद्धाचा अनुयायी आहे असं ठामपणे सांगितलं. आज अनेक अभ्यासक, संशोधक, इतिहासप्रेमी यावर अभ्यास करत आहेत. पंढरपूर, विठोबा आणि बुद्ध यामधील हे संबंध आजही एक संशोधनाचा आणि आत्मपरिचयाचा विषय आहे. पंढरपूरचा विठोबा म्हणजेच बुद्ध ही बाबासाहेबांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक अभ्यासातून आलेली आहे. ती कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, तर सत्याच्या शोधात आहे. बौद्धांची शांती, करुणा आणि समतेची शिकवण हीच विठोबाच्या मूळतेचं रूप असावं, अशी बाबासाहेबांची भावना होती. बाबासाहेब म्हणतात, आपल्याला आपल्या मूळ धर्माची, मूळ ओळखीची आणि मूळ इतिहासाची जाणीव असली पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय.